महाराष्ट्र भरती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। भारतीय पोस्ट ऑफिसची इंडिया पोस्ट पेमेंट बँक्स अंतर्गत विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये तुम्ही फक्त ग्रॅज्युएशनवरती अप्लाय करू शकतात। तर बघा, ऑफिशियल जाहिरात तुमच्यासमोर ओपन केलेली आहे। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग ही बँक आहे, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, जी की भारतीय पोस्ट ऑफिसची आहे। याच्यामध्ये 47 जागा आहेत। सर्कल बेस एक्झिक्युटिव्ह कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही पदं भरली जात आहेत। तर याच्यामध्ये पाहू शकता, तुम्हाला 5 एप्रिल 2024 पर्यंत ऑनलाईन अप्लाय करायचे। पदाचं नाव आहे एक्झिक्युटिव्ह, जागा आहे 47, 21 ते 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा मागितले। ओपनसाठी 21 जागा आहेत, ईडब्ल्यूएससाठी 4, ओबीसीसाठी 12 आणि एससीसाठी 7 आणि एसटीसाठी 3 वॅकेन्सी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत। तर याच्यामध्ये पाहू शकता, प्रत्येक सर्कल वाईज वॅकेन्सी तुम्ही कुठल्याही एका सर्कलमध्ये फक्त ॲप्लिकेशन करू शकता। ज्या सर्कलमध्ये जास्त जागा आहेत तिथेही ॲप्लिकेशन करू शकता, मात्र तुम्हाला त्या ठिकाणी जॉब लोकेशन दिलं जाणार आहे। समजा महाराष्ट्रामध्ये फक्त 2च जागा आहेत, तर इथं तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जॉब लोकेशन भेटेल, किंवा तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये अप्लाय केलं जिथं 11 जागा आहेत तर तिथलंच तुम्हाला जॉब लोकेशन भेटणार आहे। तर याच्यासाठी मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएशन ठेवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर तुमचं MBA सेल्स अँड मार्केटिंग झालं असेल तर जास्त प्रेफरन्स तुम्हाला असणार आहे। तुम्ही फ्रेशर आहात, एक्सपिरियन्सची या ठिकाणी गरज नाही, तरीही अप्लाय करू शकता, मात्र एक्सपिरियन्स असेल तर जास्त प्रेफरन्स असणार आहे। जॉब डिस्क्रिप्शन काय असणार आहे, म्हणजे जॉब तुमचा कसा असेल, तर तुम्हाला मंथली रेव्हेन्यू करायचा आहे बँकेचा। मंथली टार्गेट जेवढं दिलं जाईल तुम्हाला, जे बँकेचे प्रोडक्ट आहेत जसं की अकाउंट्स असतील किंवा FDs असतील किंवा या ठिकाणी लोन असतील किंवा काय पोस्ट ऑफिसच्या बँकेचे जे योजना आहेत त्याचं काम असेल किंवा कार्ड्स असतील काय, तर ते प्रोडक्ट तुम्हाला या ठिकाणी सेल्स करायचे, त्यामधून रेव्हेन्यू जनरेट करायचं आहे। ते मंथली तुम्हाला तेवढं टार्गेट कंप्लीट करायचं असतं। त्यानंतर बाकी अजून ऑर्गनायझेशन, कस्टमर इव्हेंट्स वगैरे, कॅम्पेन मार्केटमध्ये वगैरे जाऊन देखील तुम्हाला या ठिकाणी सर्व कामं जे आहेत त्याची करावं लागतील। टाईम टू टाईम बँक जी कामं देईल तुम्हाला सेल्स संदर्भात, ती सर्व सेल्स तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे। टार्गेट बेस हा जॉब तुम्हाला असणार आहे। तर याच्यासाठी तुमचा पिरियड, कॉन्ट्रॅक्ट पिरियड जो आहे 3 वर्षाचा दिलेला आहे, परंतु तुमचा प्रेफरन्स पाहून या ठिकाणी पिरियड देखील वाढू शकतो, किंवा तुम्हाला याचा एक्सपिरियन्स वरती देखील या ठिकाणी पुढं परमनंट देखील होण्याचे चान्सेस असू शकतात। त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, सिलेक्शन तुमचं या ठिकाणी बेसिस ऑफ मार्क्स ऑब्टेन इन ग्रॅज्युएशन, ग्रुप डिस्कशन, पर्सनल इंटरव्ह्यूवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे। म्हणजे ग्रॅज्युएशनला तुम्हाला किती मार्क्स आहेत त्याच्यावरती आणि इंटरव्ह्यूवरती तुमचं सिलेक्शन असणार आहे, किंवा मित्रांनो ऑनलाईन टेस्ट देखील तुमची घेतली जाऊ शकते। बँक डिसाईड करणार आहे ज्या पद्धतीने ॲप्लिकेशन वगैरे किती येत आहेत, कॉम्पिटिशन कसं आहे त्या पद्धतीने असू शकतं। ऑनलाईन देखील एक्झाम तुमची या ठिकाणी होऊ शकते, किंवा ग्रॅज्युएशनच्या मार्क्सवरती किंवा पर्सनल इंटरव्ह्यूवरती देखील तुमचं सिलेक्शन होऊ शकतं। तर तुम्हाला 30,000 रुपये पर मंथ स्टार्टिंग या ठिकाणी पेमेंट असणार आहे। वर्षाला तुमचं इन्क्रीमेंट होणार आहे, परंतु याच्यामध्ये तुम्हाला अलाउन्सेस वगैरे असणार नाहीत। ॲप्लिकेशन फीज SC ST PWD कॅन्डिडेटसाठी 150 रुपये फक्त, बाकी ऑल अदर कॅन्डिडेटसाठी 750 रुपये फीज ठेवण्यात आलेली आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला करायचे आहेत, त्यासाठी ऑफिशियल वेबसाईटवरती पहा। करिअरमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं जाहिरात देखील डाउनलोड करता येईल, किंवा डायरेक्ट लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही अप्लाय करू शकतात। IBPS कंपनी तुमचे ऑनलाईन फॉर्म भरून या ठिकाणी घेत आहे। याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर करा, आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।